हे हाय गुड मॉर्निंग मंडळी. आज आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि नेहमीप्रमाणे अदिती गेलेली आहे ऑफिसला आणि आज मी वर्क फ्रॉम होम करत आहे. तर मी असं विचार केला काहीतरी अदितीला आपण गिफ्ट घेऊया. तर काय घ्यायचं बरं? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर तेच असं विचार करत तेवढ्यात मला एक गोष्ट आठवली की अदितीची एक फेवरेट गोष्ट आहे. तर मी ते गिफ्ट घेऊन आलेलो आहे आणि ती अदितीची एवढी फेवरेट गोष्ट आहे ना. थांबा तुम्हाला मी लगेच दाखवतो ती गोष्ट काय आहे ते. अजून एक सांगायचं होतं बरं का. ती गोष्ट ना अदितीच्या फेवरेट शॉप मधून घेतलेली आहे. जे अदितीला ओळखतात त्यांना तर माहितीच असेल कुठचं फेवरेट शॉप आहे ते. पण तुमच्यासाठी ते नवीनच आहे तर मी तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, अदितीचं फेवरेट शॉप गुरुकृपा लालबाग मध्ये आहे आणि काहीतरी व्हॅलेंटाईनचं गिफ्ट घ्यावं म्हणून मी तिच्यासाठी आणलेलं आहे. हे बघा, एक मिनिट. ही बघा, तिच्यासाठी मी साडी घेतलेली आहे. आय डोंट नो की तिला किती आवडेल, बट माझ्या अंदाजाने तरी तिला माझी चॉईस नेहमीच आवडते. ही बघा, खूप छान कलर आहे, खूप सुंदर कलर आहे आणि त्यांच्याकडे कलेक्शन पण खूप छान असतं. बघूया संध्याकाळी अदिती जेव्हा घरी येईल तेव्हा मला ती रिएक्शन्स बघायचे, तिला कितपत माझं गिफ्ट आवडलं आणि कितपत माझं सरप्राईज आवडलं. वेट करा, नक्कीच तुम्हाला रिएक्शन आपण कॅप्चर करू. तरी तिनं मला 2 दिवसापासून विचारत होते की तू काहीतरी सरप्राईज प्लॅन केला असेल. बट आता तिला कसं सांगू की मी ऑलरेडी तिच्यासाठी साडी घेऊन आलेलो आहे. तरच यार, तिला साडी वेअर करायला एवढं आवडतं ना अदितीला आणि खूप छान दिसते माझी बायको साडीमध्ये. तर तिचं रिएक्शन मी नक्की कॅप्चर करणार आहे. चला, तर आता मस्त ह्याला आपण गिफ्ट रॅप करूया. तर आपण संध्याकाळी भेटू आणि ते रिएक्शन बघूया काय आहे ते. मित्रांनो, आता अदितीचं ऑफिसमधून घरी यायची वेळ झालेली आहे. येईलच थोड्या वेळात. आता तिचा मला फोन येऊन गेला की मी आले बिल्डिंगच्या इथे. हे बघा, इथे तिचं गिफ्ट पॅक करून ठेवलेलं आहे. अदिती आली वाटतं. कोण पाहिजे? मिस्टर वैभव गुरव आहेत का? या, आहेतच. थँक्यू. बघ काय बघ, चेक कर. मी काम करते आताच बघते. हो, बघ ना. सरप्राईज म्हणून शाणावाला सांगत होता काय? कुठून घेतले तू गेस करायचंय. वाव वैभव, माझी फेवरेट साडी. वाव, आवडला कलर? मस्त कलर आहे. कुठून असेल तुला तर माहिती आहे. गुरुकृपा. येस. थँक्यू. आवडली ना? खूप मस्त. हे बघा मित्रांनो, बोललो ना तुम्हाला तिला नक्की आवडेल माझी चॉईस. वाव वैभ्या, थँक्यू. खूप मस्त आहे, एक नंबर. वाट बघतायत तुझी वाट बघतायत ते. हो, हॅलो एव्हरीवन. जशा वैभवला माझ्या फेवरेट गोष्टी माहिती आहेत ना, तशा मलाही त्याच्या फेवरेट गोष्टी माहिती आहेत आणि त्याच्यासाठी पण काहीतरी सरप्राईज गिफ्ट मी घेतलंच आहे. जसं तू मला गेस करायला लावलायस ना, तसं मी पण तुला गेस करायला लावणार आहे. आय एम वेटिंग फॉर दॅट. आणि त्याला खूप आवडणार आहे ते. त्याच्यासाठी जी मी त्याला एक गोष्ट घेतली आहे ना, ती खूप फेवरेट आहे त्याची. ओके, त्यांनी गेस केला असेल, बघू असेल, बघू. तेच कन्फर्म आहे की नाही कळेल. ऐसा सरप्राईज दिया तुम्ही मेरे को. आवडलं ना तुला? बस, कधी गेलेलास? सरप्राईज आहे ते, सांगायचं नसतं या गोष्टी. पहिल्यांदा मला न घेता एकटा जाऊन यांनी साडी घेतली आणि ते पण माझ्या फेवरेट दुकानात ना, गुरुकृपामधून. लालबागला गेलाय तो माझ्यासाठी. थँक्यू. वेलकम. तू मला एवढी सुंदर साडी दिली आहे, तुला तुझं गिफ्ट नकोय? तुला काय वाटतं तुझ्यापासून लपवून ठेवलंय मी गिफ्ट? कुठे आहे? मला तर घरी काही दिसलंच नाही. मला माहिती आहे तू काहीतरी शोधकाम करशील म्हणून अशा ठिकाणी ठेवलंय ना, मिळणारच. बघूया. आणते. मला माहिती आहे तू काय घेतलं असशील. बघूया तेच आहे का. वैभव गुरवचं गिफ्ट आलंय. चला, गिफ्ट ओपन तुला कर. काय वाटलं मी विसरली व्हॅलेंटाईन? अरे असं कसं, गिफ्ट ओपन करायची मजाच वेगळी असते. गेस कर. काय असेल? जाऊ दे, बघ. बघू.
डायरी. ओ विराट कोहली. ओ माय गॉड. अरे यार खरंच आदिती यार, थँक्यू सो मच. काहीतरी भारी दिसतंय. वजनदार आहे वाटतं काहीतरी. काय आहे? ओ अरे परत विराट कोहली. काय मग आवडलं का? अरे एक नंबर गिफ्ट दिला यार. विराट कोहली का नाही आवडणार? तुला काय आणि वाटलं? रोहित शर्मा पण आहे तिथे, तर आवडणारच ना. मस्त. हे बघा, दाखवूया त्यांना. दाखव. हे बघा, विराट कोहली आणि रोहित शर्मा दोन्ही माझे फेवरेट प्लेअर आहेत. आणि अदितीने मला हे गिफ्ट दिलेलं आहे. खूप छान गिफ्ट दिलेलं आहे यार. खरंच म्हणजे काय आता शब्दात पण सांगू नाही. बेस्ट व्हॅलेंटाईन गिफ्ट आहे माझं ते. कारण दोन्ही माझे आमचा दोन बेस्ट व्हॅलेंटाईन गिफ्ट तिथं तर आहे, पण माझं तर सगळ्यात अजून फेवरेट काम त्यात विराट आणि रोहित आहे. थँक्यू. पसंद आया? येस. मला पण खूप आवडली साडी, खूप मस्त आहे. थँक्यू. तर मित्रांनो, तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील आमच्या चॅनलवरती, तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.